हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग। वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो आज है डे 2। तो वैसे तो कुछ प्लान सेट नहीं है, देखते हैं आगे आज किधर जाते हैं वो आपको दिखाते हैं। और पीछे घरात सगळा सेटअप बनवलेला आहे। चहा नाश्त्याचा विषय। चहा कसा है रे? चहा का हाँ गरम है। अच्छा लेट्स गो। आता कामच वेगळं आहे। ओके डन। हां निघायचं मला। यस तोच रस्ता आहे ना रे हा, इकडून काय सेम निघून तो रात्री समजलं नाही, पण नंतर येताना मी बघितलेलं। जाताना मी तुम्हाला म्हणालो होतो तेव्हा कुठे चाललो आता आपण? चाललो आपण पेबल बीच आरवी। ओके आणि बघूया जरा दिवेघर पण जमलं तर खेचूया, नाहीतर नाही। मला ट्रॅफिकची पोझिशन बघायला लागेल कुठे काय आहे का। श्रेयसजी काय टिप्पणी? येस, आपण आता आज आपल्या सफरचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आता निघालो आहे आरवी बीच पेबल। मग येताना आपण श्रीवर्धनमध्ये काही बघू, काही शॉपिंग करायला मिळते, काही जेवायला कसं काय स्पेशल असतं काही जेवण। पुढचे अपडेट्स मिळतच राहतात। लोकेशनला पोहोचलं की पुढचे अपडेट देऊ। ओके, तर आता इथून आरवी बीच किती किलोमीटर आहे? एकदम 4 किलोमीटर। 4 किलोमीटर आहे। तर रस्ता तर चांगला आहे पण खूप अरुंद आहे। नाही झाला रे रुंद आता। छोटा बॅच। हां ओके। तर हा आहे आरवी बीच। लाटा काय जरा जास्तच खवळलेल्या दिसत आहेत आणि सुंदर आहे, असं शांत बीच आहे एकदम। काय जास्त काय ॲक्टिव्हिटी वगैरे पण नाही आहे इथं, पब्लिक पण कमीच आहे। स्वच्छ पण दिसतोय जरा। दारूच्या नंतरची हे आहेत स्नॅपचॅट वापरणार आहे। काही गेलं त्यांना पहिले स्नॅपचॅट टाकायचं असतं। मी सर्व नाही टाकत मी आता। ठीक आहे, नारळ पाणी चालू आहे, एकदम चिल वातावरण। काय एक लोकेशन भेटलंय जिथे थांबता आलंय। व्ह्यू चेक करा कसा आहे।
आरवी बीचचा सुंदर असा नजारा दिसत असेल तुम्हाला की पाण्यामध्ये अशा 2 लेअर, एक निळं क्षार पाणी आणि एक थोडं माती कलर पाणी. वाव, किती मस्त वाटतंय, किती बिल्डिंग मस्त आहे. नारळाची झाडं. रिदम कुठे आलोय आपण? गोवा झालं. गोवा कोकणातून डायरेक्ट गोवा. कोकण मार्गे आपण डायरेक्ट गोव्यामध्ये आलेलो आहे का? क्या बात आहे. हे बघत चाल, नारळाची झाडं. जस्ट किडिंग गाइस. पण आम्ही आलो आता इथे सुवर्ण गणेश मंदिर, जिथे आहे सोन्याचा गणपती. गणपतीचं दर्शन तर झालंय. आता या मागची स्टोरी तुम्हाला श्रेयसजी सांगतील. गाडीत बसून सांगूया आपण. आताच आम्ही सुवर्ण गणेश मंदिरात दर्शन घेऊन आलो गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. तर त्या मंदिराची एक शॉर्ट स्टोरी आहे ती तुम्हाला सांगतो. की एक धर्मा पाटील नावाचे बागकाम करणारे होते. त्यांच्या बागेमध्ये गणेशाचा मुखवटा सापडला 1997 साली. त्यानंतर मग त्या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर स्थापन झालं. पण पुढे असं झालं की 2012 साली त्या मंदिरावर दरोडा पडला आणि तो जो मुखवटा होता तो चोरीला गेला. मग पुढे ते पोलीस कंप्लेंट ते सगळं झालं. त्याच्यानंतर 2021 साली परत मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जे सोनं सापडलंय ज्या आरोपींकडनं ते परत त्याचे गोळे एकत्र हे करून त्याचा परत मुखवटा बनवला. आणि 23 नोव्हेंबर 2021 साली याची परत एकदा पुनश्च प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि अशा प्रकारे ते मंदिर आता सध्या चालू आहे आणि तिथे एकदम सिक्युरिटीमध्ये तो मुखवटा ठेवलेला आहे. पण मंदिर एकदम उत्कृष्ट आहे आणि आजूबाजूचा परिसर एकदम नयनरम्य आहे. तर जरूर त्या मंदिराला एकदा भेट द्या दिवेआगारमध्ये आलात तर. आणि ज्याला कोणाला वाचायची जर इच्छा असेल तर त्याचा एक फोटो मी पुढे लावून देतो, तुम्ही पॉज करून वाचून घ्या. हे आपण आलो आहे श्रीवर्धन मध्ये. तुम्ही बघत असाल ही उंच कमान श्रीवर्धनची. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे बसायला वगैरे. थोडा ऊन कमी झालं, फोटो मस्त आहेत. काय चांगलं परत बोल एकदा. इन्फ्रास्ट्रक्चर. अच्छा, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे का? हा चांगला आहे. सगळ्या बीच पैकी हा बीच चांगला आहे. वेल डेव्हलप आहे, मस्त आहे. लाइटिंग बिटिंग, हां, बसायला बाकडे विकडे पद्धतशीर. रात्रीच्या टाइमला एकदम चिल वातावरण. बाकी लाटात आज सगळीकडे खवळलेल्या दिसत आहेत. टॅटू दाखव जरा. आता रिदमच्या हातावर टॅटू आहे. याचा तो मिनिंग सांगत नाही आपल्याला. आता आपण ना गुगलवर बघू काय विषय याचा खरा. कर रे वरती.
आशा म्हणजे हे कोणाचं तरी नाव लिहिलेलं आहे इंग्लिश मध्ये का इंग्लिश मध्ये? तसं तर सनसेट बघायचं होतं इथे, पण आता सनसेट व्हायला अजून 1 तास आहे आणि इथं बसून बसून झालोय बोर. त्याच्यामुळे आता परतीचा प्रवास कंटाळा आला बाबा, निघूया इथून. हे सगळे हे आंघोळ करणाऱ्यांना बघून बघून वैतागलो आता. काय रे रिदम सांगे? खेकडा आहे खेकडा. खेकडा. श्रीवर्धन बीचवर, हां बोला श्रेयस, बोला. श्रीवर्धन बीचवर खेकड्याचं एक प्रतिकृती ठेवलेली आहे. ओके ओके. नवीन ठिकाणी आलं आहे तर हे रिदम घेऊन आलाय बाबा आम्हाला. रिदमच सांगायला तर नेमकं कुठे आलं. सांग रे बाबा कुठे आलं नेमकं. KFC सारखे आहे. हां अल्बेक. काय अल्बेक अजून काहीतरी सांगवलं. तेवढंच माहिती आहे मला. काय ते दुबई काहीतरी बोलत. दुबईचा ब्रँड आहे. दुबईचा ब्रँड आहे काय. बघू आता काय काय विषय आहे इथे. आपल्याला तर काही तंदुरी शिवाय माहित नाही काय रे श्रेयस. RCC तंदुरी. हां चला रिव्ह्यू द्यायचं काय कसं आहे रिदम. चांगलं आहे, ट्राय करा. हा रिव्ह्यू होतं का इकडे. उत्कृष्ट. हां कोलसांचं आज चिकन खातं. ओके. टेस्ट रिच आहे एकदम स्मोकी. याला रिव्ह्यू बोलतात रिदम. चांगलं बिझी आहे ना. आता हे रिदमनी अजून काहीतरी मागवलंय. रिदमचं तर काय पोट भरत नाही बाबा. आता काय जास्त काय बोललं तर परत विवाद होईल. हो हो. आपण इथं आता काय जेवायला आलोय ना. हो. हा म्हणजे मग आपण आज इथे आता इथं आपला दिवसभराचं कारकीर्द संपली आजची. जेवण करून हां आता झोपाला. जेवण करायचं आणि झोपायचं. आज जरा जास्तच काय बोलतात ते एक्झॉस्ट झालोय. आणि खूप ऊन. AC. हां समुद्र. AC ऊन समुद्राचा हवा. हां गारवामध्येच असं वगैरे त्याचं हॉटेल चांगलं दिसतं, मस्त आहे एकदम. काय चायनीज खाऊन आपण आता इथून रूमवर. हो. चालेल मग आता हा. आणि मग डायरेक्ट आता उद्या जे काय असेल ते जिथं जाऊ तिथे. ते तर काय अजून डिसाईड नाही आहे उद्या कुठे राहायचं आहे. आता आपल्या आजच्या दिवसाच्या ट्रिपच्या आजच्या दिवसाची इथे काय बोलतात ते समाप्ती. हां समाप्ती आज. येस. ओके गाइज बाय. लाइक शेयर सब्सक्राइब और बेल आइकन को जरूर बटन दबाइए. काचेवरच्या शिंतोड्यांमुळे गप बसशील का जरा. आत्ताच आपण गणपती मंदिर कट इथून पुन्हा स्टार्ट.